तुम्हाला विचारतील तुम्ही पुढं पुढं बघता. तर काय आहे ना, मी फक्त जे कपडे घातलेले अंगावरती कपडे आणि लागल्यास एखादी जोडी कपड्याची घेतली तर घेईन करू. बाकी मला काहीच नको इथलं. मी तिथं सगळं नवीन घ्यायचा विचार करणार आहे आणि बघू. आय होप सगळं चांगलं होईल. तुमचं मत तर जसं तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगतच असता, पण मी तरी काय करणार नाही. हे आता प्रत्येक जण राहीन ना, का राहणार नाही. तुम्ही तर पोरगं पाहणार आहे बाबा राम भाऊचं. मग ओमचं नका सांगू. ऑपरेशन केलं कसं पोरग होईन आजी होतं म्हणजे. बापरे 3 ऑपरेशन म्हणते आजी. सगळं समजतं आई. तू कसं म्हणजे समजा घेऊन करू काय. इथं घेऊन करायचं काय. हा मग हेच काय वाईट आहे शंकरनगर. बाबा चालले आपलं सुरू. मग काय. आणि यावेळेस खरं आहे बरं का मित्रांनो, तुम्हाला वाटत असं ओम दादा मजाक करतोय. नमस्कार, कसे आहात मित्रांनो तुम्ही. आय होप सगळे मजेत असाल, मस्त असाल. काय चालू आहे बाकी तुमचं सांगा बरं. आज आम्ही गिम्बल लावून व्हिडिओ घेतोय. माझ्याकडे इकडे कोमल आहे, पिऊ आहे, मी आहे. आज टिट्ट्या आज झोपलेला आहे म्हणून आज टिट्ट्या काही तुम्हाला दिसणार नाहीये. हे एक सोपा पर्याय झालेला आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी. काय म्हणते पिऊ, हो की नाही. अगं हिरोईन. अरे बापरे, लेस लाज होती बाबा. तर कालच्या विषयी थोडं मला क्लिअर करायचं आहे. जसं मी सगळ्यांसोबत एप्रिल फुल केलं होतं. ॲक्च्युअलमध्ये तो विषय नव्हता एप्रिल फुल करण्याचा, पण एक जस्ट झालं आहे ते. मान्य करतो बाबा, ठीक आहे, सगळ्यांकडून चुका होत असतं, त्याची माझ्याकडून चूक झाली असं समजून घ्या. कारण काही लोकांच्या मनं दुखावले गेलेत माझ्यामुळं, कारण की तो विषय एप्रिल फुल करण्याचा नव्हता असं मला खूप जण म्हटले. तर ठीक आहे, जाऊ द्या सोडून. आता तुमचा उन्हाळ्याला चूक भूल माफ करा द्यायची, असं एवढंच मी म्हणेल. बाकी याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला काही म्हणणार नाही. पकड तू. तर आज जरा उशीर झाला व्हिडिओ शूट करायला. आता 12 वाजता आणि 12 वाजता मी हा व्हिडिओ शूट करून 2 वाजता लाईव्ह करतोय. म्हणजे मी किती हुशार माणूस आहे ते ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करू शकता. परीला आवाज नाही. परी इकडे ये ना. परी बघ ना, परी आज कसा व्हिडिओ घेतोय. हे लावलंय बघ व्हिडिओसाठी. ये इकडे सर, तुझ्या हातात देतो ना. गिम्बल आहे गिम्बल. असं किती हे केलं ते जास्त व्हिडिओ फ्लॅक्च्युएट होत नाही. इकडे बघा, ही मस्त दिसतं. हाय परी, सुट्ट्या लागल्या का काय. ते बाळाला कपडे घाल ना, तशी कसं दाखव. बाळाला तसंच दाखवा लागली. कायच करावं बाईचं. बघा, हे असा यांचा विषय चालू आहे. 1 मिनिट. हा तर आता तुम्हाला एक सांगायचं आहे. म्हणजे आज एक गोष्ट मी सांगायचा प्रयत्न करतो तुमच्यासोबत, की विषय काय झालेला आहे. आणि मला बरेचसे लोक असे कमेंट्स करताय की ओम दादा तू काय चंद्रावर चाललाय का, पुण्याला चालला 4 वेळा असं म्हणतो. पण त्या गोष्टी तुम्ही जरा सांभाळून घ्या. कारण की विषय काय आहे तो माहिती आहे का. 1 सेकंड. हां, विषय कसा असतो माहिती आहे का. पुण्याला जायचा विषय असतो तो मी जास्त त्या गोष्टीविषयी पसेसिव्ह आहे, किंवा मग त्या गोष्टीचा जास्त विचार करणारा माणूस आहे. काय होतं ना, यांच्या सगळ्यांच्या याच्यामध्ये मी गुरफटून जातो. तर तसं नको व्हायला. त्यामुळं मी आता निर्णय घेतो आणि लगेच निघणार आहे पुण्याला. बाकी काल एका ताईची पण कमेंट आली, कोमल. त्या म्हणते की कोमलचं यांचं संभाषण व्हिडिओमध्ये दिसतच नाही आता. कोमलला तू काय करतोयस. म्हणजे एवढं चॅनल आहे तर त्यांना पण जरा डिस्कशन करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. काय बोलू मी. काय बोलू नाही. आता ब्लॉग तू शूट करायला पाहिजे, तू बोलतच नाही. आता काय करावं तुझं. आज मी शूट करते तेव्हा मी बोलते, तर तुम्ही शूट करते एवढंच. काय बोलू सांगा आता, तुम्ही सांगा काय बोलू. तुझं काय मत आहे. पुण्याला कोणाला घ्यायला पाहिजे सोबत ते सांग. पहिले तर सगळ्यांना नेलं होतं, आता सगळे वापस आले. तुम्हाला तिकडं काय फ्युचर दिसत असेल तर तुम्ही जा. ऐकलं अजूनही तुम्ही जा, म्हणजे आम्हाला घेऊन जा. कळालं का. अजून मी हिचं पण तेच मत आहे की तुम्हाला काही फ्युचर दिसत असेल तर तुम्ही जा, आम्हाला घेऊन जा.
पुढे जोडलं नाही आम्हाला घेऊन हा जा. पण कधी पण मग तुझं म्हणणं काय आहे की कधी बाबा पण तुम्ही म्हणशाल तेव्हा तुम्हाला आम्ही- काही फ्युचर दिसत असेल म्हणजे हिला फ्युचर दिसत नाहीये तिथे, अहो, तुमचे विचार मला त्या सारखेच आहे ना. पण बोलायची पद्धत चुकली ना कोमल. ते चुकलं मान्य मला. मग मला वाटतच असलं आपलं चांगलं होऊ शकतं म्हणजे आपण जाऊ शकतो. तेच ना त्या दिवशी काय करणार हिला काय होतं का तू दूधच मागते ती व्हिडिओ चालू झाला की बावळटेस का तू दिवसभर खेळत बसते व्हिडिओ चालू झाला नुसतं पळती व्हिडिओ चालू झाला की पळती आणि दूध मागती. असं नका बोलू. उठ चल बोलता होते. चल उठ जा आईकडे जाय आईला बोलवून जाय. हा. आई जा. थोड्या बाजारात गेली. आऊ बोट चावते हा. नका तोंडात देऊ ती तो चावती मग. तर आई जी आहे ना आपण आईला पण सोबत नाही घ्यायलोय पुण्याला म्हणजे मी जसं येणार आहे आणि राहिला प्रश्न कोमल मी पिऊ आणि परी आम्ही चौघच जातोय पुण्याला एक 1 BHK करतोय आणि तिथं राहणार आहे. मी अंगावरच्या कपड्यावर जाणार आहे. मी काही घरातलं काही सामान घेऊन जाणार नाही आहे. तिथं कसं काय राहणार आहे काय नाही ते सगळं काही तुम्हाला दिसेलच व्लॉगमधून. कारण की काय आहे ना मला हे नको की हे तिकडं गेला ते तिकडं गेला परत तू आम्हाला सोडून गेला हे सामान घेऊन गेला नकोच ते. त्यापेक्षा अंगावरच्या कपड्यावरच जातो आणि बघू काय होतं भविष्य तर आहेच आपल्यासमोर. तुम्ही पण इथंच आहात मी पण इथंच आहे हो की नाही. सगळ्या गोष्टी एकमेकाला सगळ्याला समजणारच आहे. पुण्याचा विषय अचानक कसा निघाला ते तुम्हाला सांगतोय. तिकडं श्रीमंत पुणे नावाचं एक पेज चालू केलं ज्याच्यावर आमचे व्हिडिओज जात आहे. त्यातून चांगली इन्कम देखील होती आहे आणि लास्ट टाईम तुम्हाला माहिती आहे आपण तिथं चांगली आपली पकड जमवली होती प्रमोशन्स हे सगळ्या गोष्टीला. पण काही कारणास्तव आपण वापस आलो आणि तिथं आपली चुकी झाली. पण ठीक आहे काय होता ट्रेननं जायचं. बरं तुला ट्रेन आवडते का? तुम्ही सहमत नसलं तरी चालेल पण तुमची लेख सहमत आहे तुमच्या इथे. हा मग आहेच ना माझी लेख परी तर आहे बाकीच्यांचं मला माहित नाही. परी माझ्यासोबत आहे त्यामुळे मला तिचं काही नाही विचारलं ती जिकडं म्हणे ते म्हणते कधी जायचं पुण्याला तुम्हाला विचारतील तुम्ही पुढं लोटता. हां तर काय आहे ना मी फक्त जे कपडे घातलेले अंगावर ते कपडे आणि लागल्यास एखादी जोडी कपड्याची घेतली तर घेईन करू. बाकी मला काहीच नको इथलं. मी तिथं सगळं नवीन घ्यायचा विचार करणार आहे आणि बघू आय होप सगळं चांगलं होईल. तुमचं मत तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगतच असता पण मी तरी काय करणार नाही. हे आता प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार वागते माझ्या घरामध्ये तर त्याला आपण जास्त काही डोकं लावणार नाही आहे. कसं असतं मी तुम्हाला एक सांगितलं की बाबा माझं वयाचं कुठंतरी अट लागून जाते. 30 वर्ष झालेलं आहे आता हेच वय आहे सध्या. इकडून तिकडं तिकडून इकडं इथं 40 45 50 वर्ष झाले तर कोण कुठं जाणार आहे हो मित्रांनो तुम्ही सांगा कोण कुठे जाणार आहे. हो डीजे कशाला बरंच डीजे वा रे वा जा आजीला आवाज दे ना. आजची झोकत येते ना टिट्टूला. तिथे झोपल्याला म्हणून झोका देते का. आई बाई. आणि काही दिवसानंतर मित्रांनो तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये फक्त आम्ही चौघत दिसू कोमल पिऊ परी आणि मी. ते ब्लॉग पण मी एक दिवस आड वगैरे टाकेल पण ठीक आहे तुम्हाला रामभाऊच्या व्हिडिओमध्ये इकडे सगळेजण दिसणार आहे कारण की ते सगळेजण इकडेच थांबणार आहे. काय बोलू माझ्याकडे शब्द उरले नाहीत आता बोलण्यासाठी. जे आहे ते सगळं तुमच्यासमोर आहे. मी जास्त इमोशनल वगैरे पण होणार नाही आणि ठीक आहे मला म्हणजे काय आहे की घरामध्ये जे वातावरण घडतं ना ते मी तुम्हाला प्रत्येक शब्दशः नाही सांगू शकत. बटणं नाही भेटत उभं राहायचं स्टँड आहे तर शब्दशः तुम्हाला सांगू शकत नाही मी काय चालू आहे कसं चालू आहे काय नाही चालू आहे. त्यामुळं तुम्ही फक्त अंदाज लावा. सध्या एक दिवस येईल ज्या दिवशी मी सगळं काही तुमच्यासमोर सांगेन पण सध्या तरी काहीच नाही. मग माझे डिसिजन हो नाही तसं नाही असं हे माझे डिसिजन माझेच राहणार आहे आणि माझ्या डिसिजनवरच माझी कोमल असू द्या पिऊ परी आम्ही चौघजण जाणार आहे. बघू लेकर सांभाळायचं राहिलं तर कोमल आहेच खरी नाही ॲडजस्ट. स्वतःची लेकर स्वतःला सांभाळायला थोडी अवघड आहे हो की नाही. तर असा विषय आहे. चला मी तुम्हाला काय करतो थोड्या वेळात परत भेटतो ठीक आहे. नमस्कार टिट्ट्या आलेला आहे. टिट्ट्याला बोलून घ्या. टिट्ट्या राम राम कर राम राम कर कारण हनुमानाचं बाबा बघतच नाही नुसतं बघायला लागली ती काय चालू आहे. काय आलं बेटा तुला बोल ना. नाईट कपडे घालून बसली तू आज. हां चल राम राम कर सगळ्यांना राम राम कर.
टिट्या राम राम. हसून दाखव हसून. काय किंडर जॉय खातीन काय नाही. दीदीने खाल्ला म्हणून तुला पण खायचा का? हा हाय कर सगळ्याला. पप्पी दे. इकडे पाय पप्पी दे. पप्पी हा तिकडे सगळ्यांना पप्पी दे ना. सगळ्यांना पप्पी दे. तुझी खूप आठवण काढत होती. हा पप्पा म्हण. पप्पा राम राम कर पप्पाला. हे, बाय कर. बाय कर टिट्या. बाय. बाय पण करते सगळंच करते एवढं. हा तर टिट्ट्याचा आहे ना तो काहीच दिवस आता माझ्या व्हिडिओत दिसेल तुम्हाला. आणि मी मजाक करत नाहीये ह्या गोष्टीमध्ये. तरी मी सिरियस सांगतोय. इकडे सुदर्शन पण आहे. काय सुदर्शन सगळ्यांना वाटतंय की ओम भाऊ चाललाय तर मग तू पण चाललाय का? मैं इस बार नहीं जाऊंगा मैं. इस बार वो इधर ही रहेगा. ऐसे चक्कर मारून आलं. 2-3 दिन जाऊंगा वैसे. हा येईन 2-3 दिवस इकडे. डेली साठी नाही जाणार. कारण की कसं आहे प्रत्येक जण म्हणतंय ना सुदर्शन ओम नेहमी सोबतच तू गेला की तू जाणार, तू गेला की तू जाणार, तू जायला की तू जाणार. तसं नाही. यावेळेस सुदर्शन इकडेच राहणार आहे आणि यावेळेस फक्त आम्हीच जाणार आहे. आणि आई पण नाही येणार आहे. आईला बघून घ्या असं दाखव. या इकडे आई कुठे गेली आई? येणार आहे आई पण. हा आई पण येणार आहे. तू तर बोलली ना तू येणार नाही म्हणून. नाही रे बाप्पा येणार. हा येणार आहे. तू दिवसभर कामात अशी लेकरं काम करते. आता एवढा काय विचार करायला गेले कर तंग करतील. विचार करत करते भैया. सोडण्यानं कसं जमणार? आई काही गोष्टी धरावं लागते, काही गोष्टी सोडा लागत्या. नाही. करायला लागते. हे बघ, बघ काय म्हणते बघ. हा. काय म्हणते बघ. काय म्हणते बरी? आईला घ्यायचं म्हणते. आईला राहू दे ना इकडंच. हा दादा सोबत. बाई. मग दादाचं कोण बघीन? दाच बघावं लागेल ना. येऊ नाही ना मी. नाही या ना आजी आतमध्ये. कोण बाहेर बसला तुम्ही? या ना इकडं. तुझ्यासोबत येऊ का? व्हिडिओ मध्ये सांग ना. या आजी आली बा. सांग ना मग. बसा खाली बसून करा. हा या आजी आलेली बा. काय आजी? काय नाही रामकृष्ण. रामकृष्ण हरी. याच जा मधून भेटायला मला. बर काय हो नाही येते 2 वर्षात 4 वर्षात एकदा. बापू. राहीन ना का राहणार नाही. तुम्ही तर पोरग पाहणार आहे बाबा राम भाऊचं. मग ओमचं नका सांगू. ऑपरेशन केलं कसं पोरग होईन आजी? होतं म्हणजे. 3 ऑपरेशन बापरे 3 ऑपरेशन म्हणते आजी. आणि ऑपरेशन कळतच नाही. सगळं समजतं आई. तू कसं म्हणजे समजत नाही. इकडे बघणारे दाद्या. सुदर्शन भाऊ येईन ना घरी चक्रवारी ना कधी मध्ये मला जायचं ना पुण्याला याला भेटायला त्यावेळेस मला सांगायचं आपण जातो. तर कसंही माहितीये का मित्रांनो थोडा कॅमेराचा अँगल चूज होतोय. पण सुदर्शन इकडेच आहे तर तो घरी आदमून चक्रवारी तुमच्याकडे. मग काय एकलाच आहे आजी. जगा वेगळं थोडीच आहे. मग एवढी मोठी सिटी आहे तुम्ही तर एकटाच आहे ना तो. अरे तर हे व्यवस्थित हँडलच होत नाहीये गिम्बल. घर फिरायला लागले. काय म्हणले आजी? मग सगळं तिकडच आहे. माझ्या नशिबातच लिहिलेलं आहे. इथं राहायचंच नाहीये. मग असं यांचा विषय चालू आहे बघा. कोमल तिकडं झोपा राहील. एकाला इकडे एकाला तिकडे नाही का? काही सामान नाही आणलं पाहिजे. काहीच नाही फक्त अंगावरच्या कपड्यावर जाणार आहे मी. ते एसीचं काय करायचं मग दुसरं? येईन ना एखादा किराणा ठेवू. आईला राहू दे तिथं. दादा मग तुमच्यासोबत अरे पेईंग गेस्ट ठेवताय तर. अरे कॅमेरा काय रे हे लेस लफड्याची काम आहे. काढून घे ना. फेसच ट्रॅक करायला ते किराणा ठेवता येतं ना एखादं. पेईंग गेस्ट सुदर्शन पुण्यावर ठेवत नाही. पेईंग गेस्ट स्वतःच्या घरामध्येच ठेवतात लोक. त्याला सोबत जेवण वगैरे. मी नाही फिरायला एकदा वरती गेला खाली येऊ द्यायचं त्याला. एका रूम मध्ये रोहिणी झोपण, एका रूम मध्ये मी झोपण. एका रूम मध्ये येईल.
अरे वा. मध्ये आजी नाही करून मध्ये दादा. अहो आजी एका रूम मध्ये रामभाऊ झोपणार, एका रूम मध्ये रोहिणी आणि एका रूम मध्ये टिट्ट्या झोपणार. म्हणजे असे 3 रूम मध्ये 3 जण वाटून घेत आहे. ते काही दिवसासाठी चालला तिला हमेशा थोडंच जाते. आमिष चालला आमिषा. नाही आता नसते येत वापस आजी. आता ऐकन कोणी बरं काय त्याला सोडून चालला काही तरी. मग आता काय करणार हे बघा आजी. हरणावरून. काय सारं इथं इथं आहेच काय सांगा. सारं सोडण्यासारखं इथं आहेच काय सांगा तुम्ही मला. इथं सारं काही आहे. काय सांगा. आपलं घरी स्वतःच आपलं जन्माचं गाव आहे, आपली जन्मभूमी आहे, बरं असं कुठं लिहिलेलं आहे का जिथं जन्म झाला तिथंच मारायचं आपण. आपलं गाव चांगलं आहे. आजी आपलं गाव तर चांगलंच आहे. मग तू कुठे घरी एक बंगला मोठा आम्ही नाही म्हणतो तुला. बंगलाच घेऊन लागले का पैसे झाडे का काय मला समजत कोमल. मग बिना इथं बंगल्याचं राहणं सोबत त्याच्या घेईन ना मग. मग अरे मी म्हणतो तुम्ही स्ट्रगल काळात सोबत राहा. तो सुवर्ण काळ असतो. इथं घ्यायचं तिथं नाही. इथं घेऊन करू काय. हे बंगलाच आहे ना आजी. हा हे बंगलाच आहे ना. हो आहे ना मग मी काय. इथं घेऊन करायचं काय हा. हो ना. मग हेच काय वाईट आहे शंकरनगर. आ, बाबा चालले आपली बाबा आपल्याला सोडून चालले. मग काय. आणि यावेळेस खरं आहे बरं का मित्रांनो. तुम्हाला वाटत असं ओम दादा मजाक करतोय का कॉन्टेंटसाठी करतोय का. नाही यावेळेस खरंच आहे. आणि यावेळेस आपल्यासोबत कोमल आणि पिऊ आणि ऋतू आई पण नसणार आहे. कारण की दादाचं तुम्हाला माहिती कसं चालतंय ते दोघं नवरा बायकोचं नवीन दाम्पत्य आहे ते. त्यांना एकमेकासाठी थांबावंच लागतं. आजीला घेऊन जा बाबा. आजीला सांभाळायला वेळ लागेल तिला. काय सांभाळायला. मग अरे पोरे सांभाळ ना आजी. नाही काही नाही ना. जिकडं आई राहीन तिकडं आजी राहील. कळालं का तुला. काहून असं. नाही म्हणायला ना काय. आजीची सोय आई करते. हा बाबा हो का. हा नाही मी जर पोरं नाही सांभाळत नाही असेल नाही. सगळं सोयीनुसार का आम्ही तुला माहित नाही का आपल्या घरात. बरोबर आहे की नाही काय. नाही बाई, मी नाही जाणतो. पण त्या नाहीच म्हणायला नाही रे. लेकरं सांभाळ होती माझ्या तुम्ही एकट्याच सांभाळायला का बहिणी नाही का तुमच्या सोबत. टिट्ट्या नको रे. वहिनीला तिची सासूच साथ देणार आहे. तिची हिरू चलते 2 मग तुम्ही लेकरं सगळे आहे. जा, आम्ही दोघं राहतोय घरात. मला जाता येणार तुला सोडून. तू आला ना सोडून. बोलत लागले तसं. तुला सोडून जाता येत नाही मी. पद्धतशीरच बोलायला मी. एका भांडण नाही त्याला करायचं. काय वाटते आजी इथं राहिली नाही पाहिजे. पण आता मला वाटते बाई लेकरं- तसं वाटलं असतं का होतं बोलून दाखवलं लेकरवाली असतं बाई video मध्ये. फुल्या पिशे काढू दे इकडे. काही बोलते आजी. असा आजीचा विषय मग आमचा. आम्हाला 2 पैसे मागता खर्चाला काय. मी जरा ते- अरे बाबा त्याला सपोर्टला द्या म्हणाल मी तुम्हाला. शेपूट मा काय शेपूट होती त्याला. काय सपोर्ट म्हणजे एक पोरगी सांभाळता तुम्ही पिऊ. नाही बाबा. बटन बंद कर. तू इथे सांभाळली पण तिने. तू इथे सांभाळली पण तिने. दोन्ही बंद कर. हा. तर असा विषय आहे. आजीबाई कुठंच जाणार नाही. आजीबाई इथंच राहणार आहे. दोघाला तिघं चांगले. म्हणजे जिकडं आई राहीन तिकडं आजी राहीन नाही का आजी. हो. कारण की आजीलाही आजीचं व्यवस्थित बघावं लागतंय. जेवण पाणी टायमावर सगळं काही. नाच सुनावर विश्वास नाहीये. दोन्ही पण नाच सुनावर नाही. कोमलवर पण नाहीये आणि रोहिणीवर पण नाहीये की त्यात आहे जेवण बरं भाऊ. वगैरे- कसं दोन्ही कोण कसं बोलता तुम्ही मग. विश्वास ठेवून काय उगाच म्हणजे घरात. आहे ना. चला दाखवतो तुला रूम आता. तर आता मी जाणार आहे. त्याचे रूम वगैरे फिक्स करून घेतो. तुम्हाला दाखवतो 1 BHK वगैरे. आणि यावेळेस जे बोललेलं आहे तेच करणार आहे. काय चला तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजीबाई आहे थोडी इमोशनल होईल पण ठीक आहे. राहा मस्त आजी. काय येत जाईन मी महिना 2 महिने 4 महिने 6 महिने 12 महिने वेळ भेटला तसं नाही का. हो. हां चल हात भेट बाजूला. चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.